नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक अशोक निंबर्गी। आज 15 ऑक्टोबर, आजचा दिवस आपल्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा दिवस। काय या दिवसाचं वैशिष्ट्य? ज्यांना संपूर्ण भारत मिसाईल मॅन म्हणून ओळखतो असे भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस। एक बुद्धिमान, जिज्ञासू, जागतिक कीर्तीचे अवकाशशास्त्रज्ञ, अतिप्रगत तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवलेले थोर संशोधक म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना आपण ओळखतो। पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न या सर्वोच्च सन्मानांनी विभूषित असं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा हा जन्मदिवस। यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा करतो। या दिवसाचं औचित्य साधून केवळ सरकारी उपक्रम म्हणून वाचन प्रेरणा दिन साजरा न करता महाराष्ट्रामध्ये वाचन संस्कृतीचं महत्त्व वाढलं पाहिजे। वाचनाचे फायदे विद्यार्थ्यांमध्ये, युवकांमध्ये, सर्वसामान्य लोकांमध्ये पोहोचले पाहिजे अशा दृष्टिकोनातून वाचन प्रेरणा दिन या दिवशी वेगवेगळे प्रकारचे उपक्रम राबवले जातात। मित्रांनो, वाचनाची मूळ प्रेरणा आपल्याला बालपणापासून मिळते। बालपणापासून वाचनाची आवड कशी निर्माण होते? वेगवेगळ्या प्रकारच्या कथा आपण ऐकत असतो। या कथा मौखिक परंपरेतल्या कथा असतात, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आलेल्या परंपरेतल्या कथा असतात। मग कावळ्या चिमणीची गोष्ट असेल, म्हाताऱ्या आणि भोपळ्याची गोष्ट असेल, टोपी विख्याची गोष्ट असेल, अशा छोट्या छोट्या गोष्टी ऐकता ऐकता आपण शाळेमध्ये जायला लागतो, अक्षरांची ओळख व्हायला लागतं। मनोरंजन, कथा ऐकणे हा मुलांचा स्थायी भाव असतो, मुलांना ते आवडत असतं। अक्षरांची ओळख झालेली मुलं चंपक असतील, चांदोबा असेल किंवा अकबर बिरबलाच्या गोष्टी असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या चमत्कृतीपूर्ण कथा असतील, ज्याला फॅन्टसी किंवा अद्भुत कथा म्हणतो, रहस्य कथा म्हणतो, अशा प्रकारच्या कथा असतील, विज्ञान कथा असतील, अशा प्रकारच्या कथांचं वाचन करायला लागतात। हळूहळू त्यांना वाचनाची आवड निर्माण व्हायला लागते। असं वाचनाची आवड निर्माण होत असताना केवळ मनोरंजन या सदराखाली आपण वाचन करत असतो। मग पुढचा क्रम संस्काराची शिदोरी आपल्याला वाचनाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आपल्या शाळातून, आपल्या घरांमधून आपल्याला निश्चितपणाने मिळतं। हळूच आपल्या हातातला चांदोबा किंवा चंपक कधी बाजूला जातो आणि आपल्या हातामध्ये श्यामची आई, साने गुरुजींनी लिहिलेलं श्यामची आई सारखं पुस्तक आपल्या हातामध्ये कसं येतं आणि त्यातून आपल्यावर संस्कारांचं बीजारोपण कसं होतं हे आपल्याला कळत नाही आणि हळूहळू आपली वाचनाची आवड निर्माण व्हायला लागते। वाचनानं माणसाचं ज्ञानविश्व समृद्ध बनतं। वाचनाची आवड असलेला माणूस नित्य नव्या माहितीसाठी आसुसलेला असतो। त्यासाठी तो नवनवीन पुस्तकांचा शोध घेऊन वाचत असतो। त्यातून त्याला विश्वाचा इतिहास, भूगोल, माणसांची संस्कृती, त्यांची परंपरा, त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये इत्यादी गोष्टींचा तर परिचय होतोच, त्यातून आपल्याही व्यक्तिमत्वाची समृद्ध जडणघडण होत असते। आपण ते जाणीवपूर्वक करून घेत असतो आणि आपल्या विचाराला, आपल्या जीवनाला एक प्रकारची दिशा अशा प्रकारच्या वाचनातून मिळतो। मित्रांनो, जगात जवळजवळ 2700च्या आसपास भाषा आहेत आणि 7000च्या वर बोली आहेत। इतकी संपन्नता भाषेच्या बाबतीत मानवाने निर्माण केली। या 2700 भाषांपैकी अनेक भाषांमध्ये अनेक प्रकारच्या साहित्यांची निर्मिती झालेली। याचा उपयोग आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासासाठी करता येतो। मित्रांनो, 2700 भाषांमध्ये किती भाषांमध्ये साहित्य निर्मिती झाली हा आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा नाही। आपण आपली मायबोली, आपली मराठी, या मराठी भाषेमध्ये ज्या साहित्याची निर्मिती झाली, ज्या साहित्यानं आपल्याला संस्कृतीची एक मोठी शिदोरी दिली, त्याचा आपण थोडंसं विचार करूया आणि आपण आपल्या वाचनाचं व्यासंग कशा पद्धतीनं वाढवता येईल, कशा पद्धतीनं आपण वाचन केलं पाहिजे, कोणती पुस्तकं आपण हाताळली पाहिजे, कोणत्या साहित्यिकांनी कोणत्या प्रकारचं योगदान दिलं आहे, या सगळ्या गोष्टींचा थोडंसं आपण या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं करूया। मित्रांनो, आपल्या मराठीचं साहित्य विश्व अतिशय समृद्ध आहे, म्हणून आपण मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो। मराठी साहित्य रचनेची सुरुवात, याचा जर इतिहासाचा धांडोळा जर आपण घ्यायला लागलो तर महानुभाव पंथांचे संस्थापक चक्रधर स्वामींचं स्मृती जागवणारा लीळाचरित्र हा माहीभट्टांनी लिहिलेला, म्हणजे संकलित केलेला, म्हणजे चक्रधर स्वामींच्या विविध लीळांचं संकलन
हे चरित्रग्रंथाच्या रूपानं मराठी साहित्यामध्ये निर्माण झाला. हा पहिला चरित्रग्रंथ किंवा पहिला ग्रंथ म्हणून मराठी भाषेमध्ये मानला जातो गद्य स्वरूपातला. तर महदंबेचे धवळे हा महानुभाव संप्रदायातलंच एक पहिली पद्यरचना महदंबेचे धवळे या रचनेच्या माध्यमातून बनते. त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये अनेकविध साहित्य रचना विविध प्रवाहामध्ये निर्माण झाली. त्याची विभागणी आपल्याला साधारणतः 3 स्वरूपामध्ये आपल्याला करता येतील. एक संत वाङ्मय असेल, दुसरं पंत वाङ्मय असेल, तिसरं शाहिरी वाङ्मय असेल. अशा 3 भागामधून मराठी साहित्याची समृद्ध रचनेला सुरुवात झाली. सुरुवातीच्या कालखंडामध्ये संत ज्ञानेश्वर असतील, तुकाराम असतील, एकनाथ महाराज असतील, नामदेव असतील, यांच्यापासून अनेक संतांनी मराठी भाषेमध्ये साहित्याची निर्मिती करून मराठी माणसाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. कर्मकांडामध्ये अडकलेल्या माणसाला ईश्वरभक्तीचा मार्ग सांगण्याचा प्रयत्न केला. गीतेतलं तत्त्वज्ञान, जीवनातलं सार या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून किंवा तुकारामांच्या वेगवेगळ्या रचनांच्या माध्यमातून असेल, एकनाथांच्या भारुडांच्या माध्यमातून असेल, समाज मन जागृत करण्याचं महत्त्वाचं काम, भक्तिभाव रुजवण्याचं काम या काळामध्ये ज्ञानेश्वर तुकारामांच्यापासून ते वेगवेगळ्या संतांनी केलं. त्याच्यानंतरचं जे पंडिती वाङ्मय परंपरा होती, पंडिती वाङ्मय परंपरेमध्ये किंवा पंडित साहित्यामध्ये अशाच प्रकारचं प्रबोधन करण्याचं काम दासोपंतांची रचना असेल, मुक्तेश्वरांची असेल, वामन पंडितांची असेल किंवा रघुनाथ पंडितांनी असेल, अशा वेगवेगळ्या पंडित कवींनी आख्यान काव्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या रचनांच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरच्या कालावधीमध्ये शाहिरी वाङ्मय जी बहुजनामध्ये रोडली, बहुजनांच्या आवडीचा विषय बनला, अशा शाहीर वाङ्मयाची एक मोठी परंपरा महाराष्ट्रामध्ये लाभली. बहुजन समाजाला रुचेल, आवडेल अशा डब तुंतुण्याच्या थापांवर, संगीताच्या पार्श्वभूमीवर शाहिरांनी आपली शाहिरी परंपरा सादर करून महाराष्ट्रातलं मराठी मन जागृत करण्याचं, संस्कारित करण्याचं काम लावणी आणि पोवाड्याच्या माध्यमातून त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अनंत फंदी असतील, सगनभाऊ असतील, कविराया राम जोशी असतील, होनाजी बाळा असतील, परशुराम असतील इत्यादी मान्यवर शाहिरांनी ही शाहिरी परंपरा अतिशय समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अभिमानाची गोष्ट अशी आहे, कविराया राम जोशी ज्यांचा आपल्याला विशेष अभिमान आहे ते आपल्या सोलापूरचे होते. त्यांची जी रचना आहे, सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली, हवेलीत शिरली मोत्याची भांग, अशा प्रकारची रचना जी संपूर्ण महाराष्ट्रातल्या रसिकांच्या मनामध्ये रुंजी घालते, अशा प्रकारची रचना कविराया राम जोशीने केली. याच्याबरोबर वेगवेगळ्या शाहिरांनी निर्माण केलेले वेगवेगळे शाहिरी असतील किंवा पोवाडे असतील, त्या पोवाड्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला मनोरंजनाबरोबर संस्कार आणि आपल्या इतिहासाचा परिचय सहजपणानं होतो. म्हणून शाहिरी परंपरा त्याचं देखील वाचन आपण अतिशय आवडीनं केलं पाहिजे. मराठीचं साहित्य विश्व अतिशय समृद्ध आहे. आपलं वाचन हे व्यासंगी असावं. अनेक साहित्य प्रकारांचा मागोवा आपल्याला घेता आला पाहिजे. हे वेगवेगळे साहित्य प्रकार कोणते आहेत? मराठीमध्ये अनेक प्रकारचे साहित्य प्रकार आहेत. मराठी साहित्य विश्वाचं वर्णन करायचं झालं तर एक अथांग पसरलेलं समुद्र असावा, असं मराठीचं एकंदर साहित्य प्रवास आहे. यामध्ये ग्रामीण साहित्य आहे, दलित साहित्य आहे, स्त्रीवादी साहित्य आहे, आदिवासी साहित्य आहे, बाल साहित्य आहे, भाषांतरित साहित्य आहे. विविध धर्मीयांनी मराठी साहित्यामध्ये केलेलं लेखन त्याचा देखील एक साहित्याचा वेगळा प्रवाह मराठी भाषेमध्ये आहे. अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकार जे आहेत त्या साहित्यिक प्रकारांची ओळख करून घेता घेता त्यामधलं सकस सुंदर आणि आपल्या व्यक्तिमत्वाला चेतना देणारं, प्रेरणा देणारं साहित्याचं वाचन आपण नियमितपणानं केलं पाहिजे. आता ग्रामीण साहित्याबद्दल आपण ज्या वेळेला विचार करायला लागतो, ग्रामीण जीवनदर्शन घडवणारं, ग्रामीण महाराष्ट्राचं सुखदुःख, व्यथावेदना मांडणारं साहित्य, यामध्ये अनेक साहित्यिकांनी अशा प्रकारचं साहित्य निर्माण करण्यामध्ये ते फार मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झालेलं आहे. तसं तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी लिहिलेलं शेतकऱ्यांचा आसूड जो आहे तो ग्रामीण शेतकऱ्यांच्या व्यथावेदना, त्यांच्या आयुष्यातल्या समस्या याचं वर्णन करणारं एक अतिशय उत्तम असा ग्रंथ शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाच्या बाबतीत आपल्याला म्हणता येईल. नंतरच्या कालामध्ये हरिनारायण आपटे यांनी काळ तर मोठा कठीण आला या कादंबरीच्या माध्यमातून हरिनारायण आपटे यांनी त्या काळाच्या ग्रामीण जीवनामध्ये आलेली अनेक संकटं, त्या संकटाला सामोरा जाणारा ग्रामीण भागातला आपला बांधव शेतकरी असेल, शेतमजूर असेल, या सगळ्या गोष्टींचं अतिशय
संवेदनशील चित्रण ज्याला म्हणता येईल तर हरिनारायण आपटे यांच्या साहित्यामध्ये आपल्याला मिळतं. त्याच्यानंतर अनेक ग्रामीण साहित्यिकांनी, आता सगळ्यांचीच नावं आपल्याला वेळेअभावी घेता येणं शक्य नाही. आता व्यंकटेश माडगुळकर असतील, आनंद यादव असतील, शंकर पाटील असतील, नागनाथ कोतापल्ले असतील, रारम बोराडे असतील, द मा मिराजदार असतील, सखा कलाल असतील, नादो महानोर असतील, किंवा सुरुवातीच्या काळामध्ये अण्णाभाऊ साठे असतील, शंकरराव खरात असतील, अशा कितीतरी लेखकांची कितीतरी पुस्तकं ज्याचं वर्णन जर आपण करायला बसलो तर आपलं मराठीचं ग्रामीण साहित्य विश्व किती समृद्ध आहे हे आपल्याला सहजपणानं लक्षात येतं. मग अण्णाभाऊ साठेंचं फकीर असेल, बरबाद्या कंजिरी असेल, किंवा धग असेल, इंधन असेल, शंकर पाटलांचं टारफूल असेल, आनंद यादवांची झोंबी असेल, हे आणि असे अनेक जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकातून फक्त आपल्याला वाचन करून मनोरंजन मिळतं किंवा समाधान मिळतं असं नाही, तर तत्कालीन ग्रामीण गावगाडा ज्याला म्हणतो तो गावगाडा नेमका कसा होता हे आपल्याला या साहित्याच्या वाचनानंतर समजतो. ग्रामीण भागातल्या या कथा कादंबरी वाचत असताना तिथली माणसं, त्या माणसामधली चांगल्या वाईट प्रवृत्ती, वृत्ती याचं दर्शन आपल्याला होतं. ग्रामीण बोलीभाषेचा आपल्याला परिचय होतो. ग्रामीण भागातला निसर्ग आपल्याला समजतो. ग्रामीण भागातल्या वेगवेगळ्या शब्दांच्या वेगवेगळ्या संज्ञा ज्या आहेत, वेगवेगळे वाक्प्रचार असतील, म्हणी असतील, या सगळ्या गोष्टी आपल्याला ग्रामीण साहित्याच्या माध्यमातून परिचित होत असतो. म्हणून आपण आपल्या वाचन संस्कृतीचं समृद्धी करत असताना, आपलं वाचन संस्कृती समृद्ध करत असताना ग्रामीण साहित्याचं अतिशय साक्षेपानं वाचन केलं पाहिजे, लक्षपूर्वक वाचन केलं पाहिजे. ग्रामीण साहित्याच्या वाचनातून आपलं अनुभव विश्व आणखी जास्त समृद्ध होतं. आपण शहरी भागामध्ये राहत असलो तरी देखील आपलं अनुभव विश्व ग्रामीण साहित्याच्या वाचनातून अधिक समृद्ध होत असतं. त्याच्यानंतरचं पुढचं साहित्य प्रकार आहे तो दलित साहित्य प्रकार. परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून साहित्य आणि प्रबोधनाची प्रेरणा घेऊन दलित समाजातील अनेक साहित्यिकांनी गावकुसाबाहेरच्या लोकांच्या वेदना अक्षरबद्ध करण्याचा त्या काळामध्ये प्रयत्न केला. साधारणतः 1960च्या दशकामध्ये या चळवळीला एक वेगळी धार आलेला आपल्याला बघतं. या दलित साहित्याच्या माध्यमातून समतेचं एक नवीन वादळ महाराष्ट्रामध्ये उठलं. या दलित साहित्यातून अन्याय अत्याचाराची परिसीमा काय असू शकते, एखादा माणूस किती शोषिक असू शकतो आणि एखादा माणूस अन्याय करणारा तो किती कोडगा असू शकतो, हे दलित साहित्याच्या माध्यमातून आपल्याला त्याचं वाचन केल्यानंतर सहजपणानं लक्षात येऊ शकतं. अशा प्रकारचं भीषण वास्तव जगासमोर आणण्याचं काम या दलित साहित्याने केलं. यामध्ये देखील पुन्हा अण्णाभाऊ साठे आहेत, शंकरराव खरात आहेत, यशवंत मनोहर आहेत, दया पवार आहेत, शरणकुमार लिंबोळे आपले सोलापूरचे आहेत, शरणकुमार लिंबोळे तर केशव मेश्राम, अर्जुन डांगोळे, वामन होवाळ, नामदेव ढासाळ असतील, प्र. सोनकांबळे असतील, ज्योती लांजेवार असतील, हिरा बनसोडे असतील, ह्या साहित्यिकांनी, मग त्याचबरोबर वामनदादा कर्डक असतील, त्याच्यानंतर लक्ष्मण माने असतील, भीमराव गस्ती असतील, किशोर शांताबाई काळे असतील, ह्या साहित्यिकांनी दलितांचं व्यथावेदनांचं यथार्थ चित्रण आपल्या साहित्यामध्ये केलं. दलितांचं जीवन कसं उद्ध्वस्त जीवन होतं, कशी पिळवणुकाची, कशी छळवणूक वर्णव्यवस्थेच्या माध्यमातून, चातुर्वर्ण व्यवस्थेच्या माध्यमातून, मनुस्मृतीचा चुकीचा अर्थ लावून या देशातल्या सनातनी माणसांनी दलितांच्या किती छळ केलं, ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे अंगावर काटा उभं राहावा, लज्जेनं मान खाली घालावं, डोळ्यातून अश्रू धारा वाहाव्यात, अशा प्रकारचं वर्णन या दलित साहित्याच्या वाचनानंतर या गोष्टींचं अनुभूती आपल्याला येतं. या लेखकांची जी पुस्तकं आहेत, या पुस्तकातून त्यावेळचं विषमतेचं एक दाहक चित्रण आपल्याला सहजपणानं लक्षात येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो जीवनोद्धाराचा मूलमंत्र आहे, त्या मूलमंत्राचा जागरच दलित साहित्यातून आपल्याला उल्लेख झालेला दिसतो. त्याचाच जागर करताना हे दलित साहित्यिक मंडळी दिसतात. फकीरा असेल, बरबाद्या कंजीर असेल, बलूत असेल, अक्करमाशी असेल, तराळ अंतराळ असेल, जेव्हा मी जात चोरली असेल, 12 बलुतदार असेल, सांगावा, टिटवीचा फेरावा, विठाळ विध्वंसक, अशी कितीतरी पुस्तकं, अशा कितीतरी कविता संग्रह, अशा कितीतरी रचना ज्या दलित साहित्यिकांनी मराठी भाषेमध्ये लिहिलं, त्यातून आपल्याला दलित जीवनाचा वेध देखील घेता येतो. आणि महाराष्ट्रामध्ये अशी देखील एक परंपरा होती, अशी देखील एक पद्धत होती जी सरंजामशाही मनोवृत्तीचं दर्शन घडवते आणि त्यातून
पेटून उठलेला दलित समाज, स्वतःचं आत्मभान जागृत झालेला दलित समाज, हा दलित समाज कसा पेटून उठला आणि त्यांनी स्वतःमध्ये कशी बदल केली आणि समाज व्यवस्था बदलण्यामध्ये ते कसे यशस्वी झाले, अशा प्रकारची रचना आपण ज्यावेळेला दलित साहित्य वाचू त्या दलित साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या भावस्पंदनाचा आपल्याला अनुभव घेता येतो. नंतरचं साहित्य प्रकार जो आहे त्यामध्ये स्त्रीवादी साहित्य. जसं दलितांचं आत्मभान जागृत होईल आणि दलितांच्या आत्मभान जागृतीनंतर दलित साहित्याची निर्मिती झाली, तसं आपल्या देशामध्ये असलेल्या समाज सुधारकांनी स्त्रीमुक्तीसाठी एक विशेष अभियान राबवलं. स्त्रीमुक्तीची एक वेगळीच चळवळ सुरू केली. सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नातून, ज्योतिराव फुले यांच्या प्रयत्नातून स्त्री शिक्षणाचा मार्ग सुलभ झाला. शिक्षणाची गंगा आपल्या घरातल्या स्त्रियांपर्यंत येऊन सावित्रीच्या लेखी लिहित्या झाल्या. आपल्या व्यथावेदनांचं चित्रण, आपलं भावविश्व उलगडून दाखवण्याचं सामर्थ्य या सावित्रींच्या लेखींमध्ये, स्त्रियांमध्ये निर्माण झालं. अनेक स्त्रीवादी साहित्यिका किंवा रचना करणाऱ्या कवयित्री, लेखिका आपल्या मराठी साहित्यामध्ये त्यांनी आपलं विशेष योगदान दिलं. सुरुवातीच्या काळामध्ये 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना हा निबंध ताराबाई शिंदे यांनी लिहिला. याचा उल्लेख आपल्याला सहजपणानं अनेक ठिकाणी वाचताना आढळतो. हा प्रवास जो सुरू झाला नंतरच्या काळामध्ये हरिनारायण आपटे यांच्या पण लक्षात घेतो कोण या कादंबरीमध्ये देखील स्त्री मनाचा वेध घेण्याचा थोडासा प्रयत्न झाला. पुढे मग विभावरी शिरूरकर यांचे कळ्यांचे निश्वास असेल, या कथासंग्रहातून स्त्रियांच्या व्यथावेदनांचं चित्रण झाले. त्यातून अनेक साहित्यिकांनी स्त्रियांची भावविश्व उलगडून दाखवण्याचा एक यशस्वी प्रयत्न करण्यामध्ये ते सफल झाले. कळ्यांचे निश्वास झालं, त्याच्यानंतर स्त्रियांचं अस्तित्व कसं दाबलं जातं, कसं दाबण्याचा प्रयत्न केला जातो, हे लक्षात आणून देणारं लेखन देखील अनेकांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केलं. मग त्यामध्ये शांता शेळके असतील, हिरा बनसोडे असतील, अनुराधा पाटील असतील, अरुणा ढेरे असतील, मल्लिका अमरशेख असतील, प्रतिमा इंगोले असतील, प्रिया तेंडुलकर असतील, गौरी देशपांडे, दुर्गा भागवत, माधवी देसाई, सुनीता देशपांडे, शांताबाई कांबळे, या आणि अशा कितीतरी लेखिका, त्यांची अनेक साहित्य, त्या साहित्यातून स्त्री मनाचा हुंकार व्यक्त होताना दिसतो. त्यांच्या कथाकाव्यातून, कादंबरीतून केवळ व्यथावेदना यांचंच वर्णन नाही, तर स्त्री मनाची संवेदनशीलता काय आहे, स्त्री किती सोशिक असू शकते, स्त्री कशी संस्कारक्षम असू शकते, इथंपासून तर एखादी स्त्री जर पेटून उठली तर काय करू शकते याचा अनुभव घेता येतो. अशा प्रकारचं समृद्ध साहित्य परंपरा, साहित्य विश्व स्त्रियांनी निर्माण केलं. स्त्री मनाच्या कोंडमाऱ्याची अनुभूती किंवा स्त्री मनाचा मोठेपणा असेल, स्त्री मनाची सोशिकता असेल, अशा स्त्रीवादी साहित्यातून किंवा स्त्रियांनी लिहिलेल्या साहित्याच्या माध्यमातून आपल्याला अनुभवता येते. लक्ष्मीबाई टिळकांची भरली गागर असेल किंवा त्यांची स्मृतिचित्रे असतील, प्रिया तेंडुलकर यांचा ज्याचा त्याचा प्रश्न असेल, जन्मलेल्या प्रत्येकाला हा प्रिया तेंडुलकरांचा असेल, किंवा अलीकडच्या काळामधल्या निर्जा यांनी लिहिलेलं ओल हरवलेली माती असेल, पूर्वीच्या काळामधल्या कमलपाद्य यांचं बंद अनुबंध असेल, आहे मनोहर तरी, सुनीताताई देशपांडेंचं असेल, शांता शेळके यांचं गोंधण असेल, असं अनेक प्रकारचं समृद्ध साहित्य स्त्री साहित्याच्या माध्यमातून आपल्याला अनुभवता येतो. स्त्रियांच्या अंतर्मनाचा वेध घेता येतो, त्यांचं व्यथावेदना, त्यांच्या मनातली अस्वस्थता, त्यांच्या मनाची त्यांनी अनुभवलेलं विविध प्रसंगाची दाहकता कशी आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला स्त्री साहित्याच्या माध्यमातून अनुभवत होतो. त्याचं देखील आपण अतिशय अभ्यासपूर्ण वाचन केलं पाहिजे. संवेदनशील मनानं स्त्री साहित्याकडं आपण पाहिलं पाहिजे, त्याची अनुभूती आपण घेतलं पाहिजे. नंतर आदिवासी साहित्याचा ज्या वेळेला आपण विचार करायला लागतो, 1960च्या दशकात आदिवासी साहित्य प्रवाहाला थोडंसं तोंड फुटलं. आदिवासी जल, जमीन आणि जंगलाचा राजा म्हणून ज्या आदिवासीकडे पाहिलं जातं, त्या आदिवासी समाजातली काही मंडळी शिक्षित झाली, अक्षरांची ओळख झाली, त्यांचं आत्मभान जागृत झालं. त्यांनाही वाटायला लागलं की आपल्या वाटेला आलेलं जे खडतर जीवन आहे आणि आपली जी भिन्न संस्कृती आहे ती जगासमोर आली पाहिजे. म्हणून ही माणसं, अशी काही लेखक मंडळी लेखन करायला लागले. त्यातून त्यांच्या अपरिचित जीवनशैलीची, त्यांच्या अपरिचित रूढी, परंपरा, संस्कृती यांचं दर्शन आपल्याला व्हायला लागलं. निसर्ग, आदिवासींच्या जीवनामधला निसर्ग असेल, आदिवासींच्या जीवनातलं खानपान असेल, त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले नदी नाले असतील, पर्वतरांगा असतील, समुद्र असेल, झाडे असतील, झुडपे असतील, इथंपासून तर त्यांच्या आयुष्यामध्ये क्रांतिकारी जे जन्मले ते बिरसा मुंडांपासून ते राघोजी भांगरेंपर्यंत त्यांचा इतिहास हे देखील त्यांच्या साहित्यातून आपल्याला
अनुभवायला मिळायला लागलं. त्या क्रांतिकारकांचा इतिहास देखील आपल्याला समजायला लागलं. त्याचबरोबर आदिवासी समाजामध्ये असलेलं जे अनिष्ट रूढी परंपरा, अघोरी प्रथा, या सर्व गोष्टींचा परिचय आपल्याला व्हायला लागला. त्यांचं जीवन किती खडतर आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये, आदिवासींच्या जीवनामध्ये शहरी संस्कृतीने कशी अतिक्रमण करायला सुरुवात केलेलं आहे, त्यांना त्यांच्या मूलभूत हक्कापासून कसं दूर लोटण्याचा प्रयत्न केला जातोय, या सगळ्या गोष्टी त्या आदिवासी साहित्याचं वाचन ज्या वेळेला करायला लागतो त्याच वेळेला आपल्याला निश्चित त्या गोष्टींचा परिचय होतो. यामध्ये जर काही पुस्तकं किंवा काही लेखकांची चर्चा करायची झाली तर भुजंग मेश्राम यांचं उलुगान नावाचं पुस्तक अलीकडच्या काळामध्ये खूप गाजलं. सुखदेव उईके यांचं मेटापुंगार नावाचं, वाहरू सोनवणेचं गोधड असेल, प्राध्यापक वामन शेडमाके यांचं जागवा मने पेटवा मशाले असेल, शेडमाके यांचं वनसूर्य असेल, इत्यादीचं अनेक पुस्तकं, मग सरकुंड यांचं ताडम असेल, तामोरे यांचं वाल्य असेल, हिरवा कोतळ असेल, तांडेल असेल, जयवंत वैतींचं भांग उदाण असेल, वादळ, दावण, अशी कितीतरी पुस्तकं जी आदिवासी जीवनाचा आपल्याला परिचय करून देतात. आदिवासी जीवनातले कठीण प्रसंग जे आहेत, आदिवासी जीवनातली भयानकता कशी आहे, आदिवासी जीवन कसं म्हणजे असह्य जीवन प्रणाली ज्याला म्हणतो, कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा, विज्ञान युगाच्या बाता आपण मारतो, प्रगतीचे नारे आपण देतो, देश किती यशाच्या शिखरावर विकासाच्या उंचीवर गेलं आहे असं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला आपल्याच समाजाचा एक घटक असलेला आदिवासी बांधव अजूनही किती खडतर जीवन जगतो हे आपल्याला केव्हा कळतं, ज्या वेळेला आदिवासी साहित्यातली वेगवेगळी पुस्तकं, वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेली पुस्तकं आपण बघायला लागतो. त्यावेळेला आदिवासींचं रूढी परंपरा, त्यांची संस्कृती, या सगळ्या गोष्टींचं आपल्याला दर्शन होतं. त्यातून देखील आपलं एक वेगळं अनुभवविश्व समृद्ध होतं. त्यानंतरचा साहित्य प्रकार कुठला तर बाल साहित्य प्रकार. असं म्हटलं जातं, रंजन करील जो मुलांचे नाते जुळेल प्रभूशी तयांचे. जो लहान मुलांचं मनोरंजन करतो त्याचं नातं प्रभूशी जोडलं जातं, असं प्रेरणा घेऊन अनेक बालसाहित्यिकांनी अनेक बालसाहित्य निर्माण केलं. यामध्ये कथा कादंबरी असतील, बालनाट्य असतील, बालगीत असतील, अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये साहित्यिकांनी साहित्याची निर्मिती केली. या साहित्याच्या निर्मितीची प्रेरणा काय आहे तर मुलांचं मनोरंजन करायचंच आहे. मुलांचं मनोरंजन करता करता मुलांचं भावविश्व उलगडणं हा त्यामागचा उद्देश असतो. मुलांच्या मनावर संस्कार करणं हा त्याच्या मागचा उद्देश असतो. मुलांचं मनोरंजन करणं, त्यांची जिज्ञासा जागृत करणं, त्यांचं शब्दभांडार वाढवणं, त्यांचं अनुभवविश्व समृद्ध करणं, या सगळ्या गोष्टींचा प्रयत्न बालसाहित्याच्या माध्यमातून मराठी साहित्यामध्ये अतिशय पद्धतशीरपणानं आणि अतिशय समृद्धतेनं अशा प्रकारचा प्रयत्न झालेला आहे. बालसाहित्याच्या वाचनातून देखील बालमनं तर समृद्ध होतात, पण मोठ्या माणसांच्या मनाची देखील करमणूक करण्याची क्षमता या बालसाहित्यामध्ये निश्चित आहे. अनेक साहित्यिकांनी बालसाहित्याची निर्मिती केली. चि. जोशींचा वायफळाचा मळा असेल, नादव तामोणकरांचा गोट्या जो टी व्ही सिरियलमध्ये गाजला, गोट्या नावाची कादंबरी, म्हणजे मुलांचं मनोरंजन करता आणि वेगळं मुलांच्या भावविश्वामध्ये या गोट्याच्या कथेतून आपल्याला घेऊन जातं. सदानंद रेगेचं असेल किंवा साने गुरुजींची श्यामची आई असेल, हन आपटे यांचं बालसाहित्य असेल, गंगाधर गाडगीळ यांचं असेल, शांता शेळकेंचं असेल, शैलजा काळे, नवोदित काळातल्या या लेखिका आहेत, यांनी तर बालसाहित्यामध्ये जवळजवळ आत्तापर्यंत 100 पुस्तकं लिहिलेली. एवढंच इथंपर्यंतच नाही, प्रल्हाद केशव अत्रेंचं देखील बालसाहित्य आहे, मंगेश पाडगावकरांचं देखील बालसाहित्य आहे, वसंत बापट नामवंत कवी मंगेश पाडगावकर, वसंत बापट ह्यांची बालसाहित्य हे अतिशय वाचनीय ठरलेले आहेत. लहान मुलांचं मनोरंजन करणारी ही साहित्याची परंपरा फार मोठी आहे. त्याच्याबरोबर भारा भागवत असतील, ज्यांचा फास्टर फेण आहे, अलीकडे त्याच्यावर चित्रपट देखील येऊन गेला, हा फास्टर फेण आहे, त्याच्या माध्यमातून देखील लहान मुलांचं मनोरंजन करणं आणि लहान मुलांमध्ये साहसी वृत्ती जागृत करणं, अशा प्रकारचे पद्धतशीर प्रयत्न बालसाहित्यांच्या निर्मितीच्या माध्यमातून असतं. बालसाहित्याच्या म्हणजे सुरुवातीला मी जसं सांगितलं, मौखिक परंपरेतून आपल्या ज्या कथा प्रकाराला सुरुवात झाली त्यामध्ये बालसाहित्याचं सुरुवात आहे. मग ते इसापनीतीतल्या कथा असतील, अकबर बिरबलाची कथा असेल, पंचतंत्राची कथा असेल, विक्रम वेताळ कथा असेल, अशा अद्भुतपूर्ण, चमत्कृतीपूर्ण, रहस्यमयपूर्ण आणि विज्ञान कथा असतील, अशा माध्यमातून बालसाहित्यामध्ये एक वेगळं अनुभवी असं समृद्ध विश्व किंवा अनुभवी साहित्य दालन निर्माण करण्याचा प्रयत्न मराठी भाषेमध्ये झालेला आहे. मराठी साहित्यामध्ये अनेक प्रकारच्या कवींनी, लेखकांनी, नाटककारांनी, शाहिरांनी, लघुनिबंधकारांनी आपलं योगदान दिलं. प्रत्येकाने आपल्या सिद्धास्त लेखणीतून एक नवीन साहित्य विश्व निर्माण करून
आपलं एक महत्त्वाचं योगदान मराठी साहित्याच्या निर्मितीमध्ये देण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रचना ज्या वेळेला आपण वाचायला लागतो त्यावेळेला आपल्यातली देशभक्ती नकळत जागृत व्हायला लागते. सावरकरांनी तर विपुल साहित्याची निर्मिती केलेली आहे. सावरकरांच्या नावानं सावरकरांची साहित्य किंवा त्यांची साहित्य परंपरा याच्यावर स्वतंत्र साहित्य संमेलन महाराष्ट्रामध्ये आयोजित केले जातात. एवढं विपुल लेखन सावरकरांनी केलं. त्यांची माझी जन्मठेप किंवा काळे पाणी असेल, हे आपल्या सगळ्यांना वाचत असताना अतिशय प्रेरणा देणारं हे त्यांचं एकंदर ही रचना असते. किंवा त्यांनी सावरकरांनी दिलेलं जयोस्तुते जयोस्तुते श्री महान मंगले शुभदे हे काव्य असेल, हे अजरामर काव्य आहेत. ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला हे काव्य देखील अजरामर काव्य आहे. त्यानंतर हे हिंदू ऋषिया नमो शिवाजी राजा, छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली आरती जर कोणी लिहिलं असेल तर ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलं. याच्याबरोबर विज्ञाननिष्ठ निबंध, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास व्हावा याच्यासाठी सावरकरांनी केलेलं लेखन हे ज्या वेळेला आपण वाचायला लागतो त्यावेळेला सावरकर म्हणजे काय, विज्ञाननिष्ठा म्हणजे काय, राष्ट्रप्रेम म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला परिचय व्हायला लागतो. या सगळ्या गोष्टींचा परिचय होत असताना मराठी साहित्यामध्ये अनेकविध लेखकांनी अनेक प्रकाराने योगदान दिलेलं आहे. हरिनारायण आपटे असतील, हरिनारायण आपटेंचे निबंधमाला नंतर पण लक्षात कोण घेतो, त्या काळातली परिस्थिती, ह्या कादंबरीच्या माध्यमातून हरिनारायण आपटे यांनी मराठी साहित्य परंपरेच्या समृद्धीची कवाडं खुली केली असं म्हटलं तर ते वावगं ठरत नाही. प्रल्हाद केशवात्रे असतील, प्रख्यात्रे, आचार्यात्रे म्हणून संपूर्ण महाराष्ट्र प्रख्यात्रेनं ओळखतं. यांचं करेचं पाणी असेल, करेचं पाणी तसं बघितलं तर त्यांचं आत्मचरित्र आहे. करेचं पाणी अनेक खंडामध्ये प्रकाशित झालेलं आहे. हे करेचं पाणी जर पण आवडीनं वाचायला लागलो तर आचार्य अत्रे यांचं जीवनदर्शन तर घडतंच, पण महाराष्ट्र आणि आपला देश याची सांस्कृतिक परंपरा, साहित्यिक परंपरा, ऐतिहासिक परंपरा, राजकीय परंपरा, महाराष्ट्र कसा घडला, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास, आचार्य अत्रे आणि चित्रपटसृष्टी, आचार्य अत्रे आणि पत्रकारिता, महाराष्ट्रातली पत्रकारितेचा इतिहास, या सगळ्या गोष्टींचा परिचय आपल्याला करेचं पाणी ह्या आचार्य अत्रेंच्या 4 खंडामधलं जे पुस्तक आहे ते जर आपण वाचलं तर आपल्याला सहजपणाला लक्षात येतं. केशव कुमार या नावाने त्यांनी लिहिलेलं झेंडूची फुलं ही विडंबन काव्यसंग्रह पाहिलं तर आचार्य अत्रे यांच्या लेखणी किती धारदार होती याचं प्रत्यय आपल्याला येतं. आचार्य अत्रे यांच्यामध्ये असलेली वक्रोक्ती ज्याला म्हणतात, विडंबन वृत्ती जी आहे ती आपल्याला सहजपणानं लक्षात येतं. त्याचबरोबर आचार्य अत्रेंनी लिहिलेली वेगवेगळी नाटकं जे मराठी रंगभूमीमध्ये चर्चेचा विषय ठरली, अतिशय गाजलेली नाटकं असतील. साष्टांग नमस्कार, ब्रह्मचारी, तो मी नव्हे, मोरूची मावशी इत्यादी नाटकं मराठी भाषेमध्ये मैलाचा दगड ठरावा, एक इतिहास घडवणारी नाटकं मराठी रंगभूमीला आचार्य अत्रे यांच्या सिद्धहस्त लेखणीनं दिलेलं आहे. त्यानंतर बहिणाबाई चौधरींचं साहित्य असेल. बहिणाबाई एक अशिक्षित स्त्री जिनं कधी शाळेचं तोंड पाहिलं नाही, अक्षर ओळख नाही, पण बहिणाबाईंची गाणी, बहिणाबाईंनी तयार केलेल्या कविता जय सोपानदेव चौधरी त्यांच्या मुलांनी संकलित केलं, त्या बहिणाबाई एका अशिक्षित स्त्रीच्या काव्यावर मोठमोठी विद्वान माणसं PhD करतात असं म्हटलं तर कदाचित लोकांना अतिशयोक्तीचं ठरेल, पण हे वास्तव आहे. बहिणाबाईंची गाणी, बहिणाबाईंच्या गाण्यातल्या एक एक कडवी जर आपण अनुभवायला लागलो, वाचायला लागलो तर महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांच्या तोंडामध्ये सुभाषितासारखं या बहिणाबाईंची गाणी अजूनही नाचताना दिसतात. इतकी समृद्ध निर्मिती बहिणाबाई चौधरींचे. मारुती चित्तमपल्ली आपल्या सोलापूरचे आहेत, हे पण पुन्हा आपल्या दृष्टिकोनातून अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे निसर्गामध्ये रमलेला, जंगलामध्ये रमलेला मारुती चित्तमपल्लींसारखा लेखक पक्षी जाय दिगंतरा असेल, चकवा चांदणा असेल, यापासून ते अनेक प्रकारचे माहितीपर, मग शब्दकोश, जंगलातल्या वेगवेगळ्या शब्दांचं किंवा माशांचं, पक्ष्यांचं वर्णन करणारं त्यांचा तो कोश आहे. ते कोश वाङ्मय निर्मितीमध्ये देखील मारुती चित्तमपल्लींचं एक महत्त्वाचं योगदान आहे. त्यांच्यावर लिहिलेला रानावनातला माणूस हे पुस्तक देखील अतिशय वाचनीय आहे, ते देखील आपण वाचलं पाहिजे. जयवंत दळवी असतील, सारे प्रवासी घडीचे एकदम असं म्हटलं तर ते जयवंत दळवी यांचं आत्मचरित्र ठरतं, पण एक प्रकारानं त्याला प्रादेशिक कादंबरीचं अंग देखील या जयवंत दळवींच्या साहित्याला आहे. कोकणचं पार्श्वभूमी त्यांच्या साहित्यातून
कोकणचा निसर्ग, कोकणची बोलीभाषा या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतं. जयवंत दळवी यांचा ठणठणपाळ असेल, ठणठणपाळच्या माध्यमातून मराठी साहित्याबद्दल त्यांनी विनोदी पद्धतीने केलेली जी समीक्षा आहे ती ठणठणपाळमधली त्यांची बनी, ह्या सगळ्या गोष्टी रसिकांचं मनोरंजन करतातच, पण साहित्याचं आपलं वाटचाल कशी आहे त्याच्यावर त्यांचं एक मौलिक भाष्य जयवंत दळवींच्या साहित्यातनं, त्यांच्या अनेक पुस्तकातून, अनेक कादंबरीतून आपल्याला दिसतं. श्रीना पेंडसे असतील, श्रीना पेंडसेंचं अतिशय गाजलेली कादंबरी गारंबीचा बापू, गारंबीची राधा ही प्रादेशिक कादंबरी आहे. या प्रादेशिक कादंबरीच्या माध्यमातून श्रीना पेंडसे यांनी आपल्याला कोकणच्या पार्श्वभूमीचा, कोकणच्या सगळ्या निसर्गाचा, कोकणी माणसांचा, त्याच्या बोलीभाषेचं आपल्याला परिचय या श्रीना पेंडसे यांच्या साहित्यामधून दिसतं. व्यंकटेश माडगुळकरांचा माणदेशी माणसं, माणदेशाचं वैशिष्ट्य, माणदेशातली माणसं याचं वैशिष्ट्य सांगणार असेल, किंवा व्यंकटेश माडगुळकरांची अन्य रचना असतील, या सगळ्या गोष्टी आपल्या दृष्टिकोनातून अभिमानाच्या आहेत, अभ्यासाव्यात अशा आहेत. पु ल देशपांडे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व. पु ल देशपांडे म्हणलं की हास्याची एक लकेर आपल्या चेहऱ्यावर, स्मित हास्य सहजपणानं तळून जातं. सबकुछ पु ल, वेगवेगळ्या भूमिकांमध्ये वावरलेला एक बहुआयामी असं व्यक्तिमत्व म्हणून, ज्याला बहुरूपी म्हणून देखील म्हणता येईल, असं पु ल देशपांडेंचं एकंदर साहित्यिक कर्तृत्व आहे. त्यांचं व्यक्ती आणि वल्ली असेल, बटाट्याची चाळ असेल, त्यांचं अपूर्वय असेल, पूर्वरंग असेल, ही पुस्तकं ज्या वेळेला आपण वाचायला लागतो ती पुस्तकं हातात वेगळी करताच येत नाही, हातातून बाजूला ठेवावंच वाटत नाही. अपूर्वई, पूर्वरंग हे तर तसं पाहिलं तर प्रवास वर्णनपर पुस्तक आहेत. आपण घरात बसल्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रांतांची सफर करून येऊ शकतो. तो प्रांत, तिथली माणसं, तिथली संस्कृती सगळं जिवंतपणानं आपल्यासमोर जसंच तसं उभं करण्याचं सामर्थ्य पु ल देशपांडे यांच्या लेखणीतून. व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ ही पुस्तकं ज्या वेळेला वाचायला लागतो त्यावेळेला हसून हसून आपण बेजार होतो, अशा प्रकारची रचना असेल. पु ल देशपांडेचं माझं खाद्य जीवन ज्या वेळेला वाचायला लागतो ना, तर एखादा माणूस किती चविष्ट पद्धतीनं पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतो याचं तर वर्णन आहेच. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये किंवा वेगवेगळ्या प्रांतामध्ये कोणते पदार्थ आहेत, ती पदार्थ, त्या पदार्थांची वैशिष्ट्य आणि ती पदार्थ चाखावी कशी, इतकं बारकाईनं तपशीलवार वर्णन पु ल देशपांडेंनी केलेलं आहे. पु ल देशपांडेची अनेक नाटकं प्रसिद्ध आहेत, अनेक चित्रपट देखील पु ल देशपांडेंनी निर्माण केलेले आहेत. असं पु ल देशपांडेंचं साहित्य, आपल्या वाचनाची आवड जर आपल्यामध्ये आणखी वृद्धिंगत व्हावी वाटत असेल तर आपण सुरुवात पु ल देशपांडेंच्या साहित्यापासून केलं पाहिजे. व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ ही पुस्तकं आपण आवर्जूनच वाचली पाहिजे. त्याच्यानंतर शिवाजी सावंत, मृत्युंजय असेल, छावा असेल, युगंधर असेल, इतिहास काळामध्ये घेऊन जाणारी पुस्तक. शिवाजी सावंताच्या पुस्तकाच्या माध्यमातून युगंधर असेल, मृत्युंजय असेल, मृत्युंजय कर्णाच्या जीवनावर भाष्य करणार आहे. छावा हा छत्रपती संभाजी राजांच्या जीवनावर भाष्य करणार आहे, त्यांचा जीवन परिचय करून देणार आहे. युगंधर हा कृष्णाच्या जीवनावर भाष्य करणारा किंवा कृष्णचरित्र एक वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न शिवाजी सावंत यांनी आपल्या या पुस्तकांच्या माध्यमातून, या कादंबरीच्या माध्यमातून केलं. त्याच्याबरोबर ऐतिहासिक कादंबरीची परंपरा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला रणजित देसाई हे नाव आपल्याला घेतल्याशिवाय ऐतिहासिक कादंबरीची ही परंपरा पूर्णच होत नाही. श्रीमान योगी असेल, राधेय असेल, स्वामी असेल, राजा रवी वर्मा असेल, अशा अनेक पुस्तकांची निर्मिती, अनेक कादंबरीची निर्मिती, चरित्रग्रंथाची निर्मिती रणजित देसाईंनी केलेली. वि वा शिरवाडकर, ज्यांना तात्यासाहेब म्हणतो, ज्यांना आपण कुसुमाग्रज या नावानं ओळखतो, त्यांचं साहित्य हे अतिशय अजरामर साहित्य आहे, अतिशय समृद्ध साहित्य आहे. 27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस असतो. तो दिवस आपण काय म्हणून पाळतो? जागतिक मराठी दिन म्हणून कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आपण आचरणात आणत असतो. वि वा शिरवाडकरांचं समृद्ध साहित्य, कवी म्हणून त्यांनी विशाखा, समिदा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कविता संग्रह लिहिले. त्यांचं कौंतेय असेल, नटसम्राट असेल, वीज म्हणाली धरतीला असेल, ही नाटकं असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे लेखन असेल, हे शिरवाडकरांचे मराठी भाषेमध्ये अतिशय प्रसिद्ध झालेले आहेत. ही शिरवाडकरांची पुस्तकं असतील किंवा शिरवाडकरांचं काव्यसंग्रह ज्या वेळेला आपण हातात घेऊन वाचायला लागतो त्यावेळेला आपल्याला एका वेगळ्या विश्वामध्ये वि वा शिरवाडकर घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. इतकी सिद्ध हस्तलेखणी शिरवाडकरांची
निश्चितपणानं आपल्याला त्यांची पुस्तकं वाचल्यानंतर अनुभवता येते. विंदा करंदीकर असतील, ज्ञानपीठ पुरस्कारांचे विजेते, त्यांचं कविता संग्रह संहिता असेल, श्वेतगंगा असेल, विरूपिका असेल, स्पर्शाची पालवी, आकाशाचा अर्थ नावाचे लेखसंग्रह असतील. अतिशय सुंदर आणि संपन्न शब्दांमध्ये विंदा करंदीकरांनी आपल्या साहित्याची निर्मिती केलेली आहे. त्यांच्या अनेक कविता, विंदा करंदीकरांच्या अनेक कविता, त्या कविता इतक्या अर्थपूर्ण आणि इतके वेगळे संस्कार रुजवणारे, वेगळे एक चिंतनशीलता निर्माण करणारं साहित्य विंदा करंदीकरांच्या साहित्याच्या माध्यमातून आपल्याला बघता येतं. त्यानंतर नारायण सुर्वेंचं ऐसा ग मी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा, अशा प्रकारचे कविता संग्रह. त्यातून वेगळे विषय, कामगारांच्या जीवनावर भाष्य करणारे, कामगारांच्या व्यथावेदनांचं चित्रण करणं, हे नारायण सुर्वेंच्या काव्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. याच्याशिवाय नारायण सुर्वेंनी अनेक प्रकारचं लेखन देखील आपल्या साहित्य सेवेमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला, ते देखील अतिशय वाचनीय आहेत. राचिन डेरे असतील, कुसुमावती देशपांडे असतील, अनिल अवचट, गंगाधर गाडगीळ, राजन गवस, कवी ग्रेश असतील, पद्मा गोळे असतील, नासं इनामदार असतील, चिवी जोशी असतील, बाबा कदम असतील, सुहास शिरवळकर असतील, नारायण धारप असतील, अनंत काणेकर असतील, वि स खांडेकर असतील, भालचंद्र नेमाडे असतील, रमेश मंत्री असतील, रत्नाकर मतकरे असतील, केशव मेश्राम असतील, मंगेश पाडगावकर असतील, साने गुरुजी असतील, उर्मिला पवार, श्रीना पेंडसे, नाशी फडके, निर्मल कुमार फडकुले आपल्या सोलापूरचे, त्याच्यानंतर अरुण साधू, इंदिरा संत, त्र्यंवी सरदेशमुख, राणा पवार, हे दोन्हीही मान्यवर आपल्या सोलापूरचे, कवी संजीव हे देखील आपल्या सोलापूरचे, दत्ता भोसले पंढरपूरचे, आपल्या नारायण सुमंत आपल्या सोलापुरातले, विजय तेंडुलकर, भासी मर्डेकर, शोभा बोंद्रे, शिवाजीराव भोसले, बाबा बोरकर, सुरेश भट, युम पठाण, वपू काळे, आप्पासाहेब खोत, विश्वास पाटील, रवींद्र पिंगे, किती म्हणून नावं सांगा. ही नावं संपता संपणार नाहीत, एवढी मोठी नावं आहेत, एवढी मोठी त्यांची साहित्य परंपरा. ही साहित्य परंपरा अनुभवणं म्हणजे मराठीतलं साहित्य परंपरा, मराठीतली साहित्य निर्मिती, त्याची अनुभूती घेणं, मला वाटतं की याच्यासाठी एक जन्म निश्चित पुरत नाही. मी जे वर्णन करतोय, मी आत्तापर्यंत ज्या साहित्यिकांची नावे घेतली, त्यांच्या ज्या साहित्यकृतीचं मी वर्णन केलं, माझं वर्णन करणं म्हणजे समुद्रातला एक पेलाभर पाणी बाहेर काढल्यासारखं आहे. बाकी समुद्र जसाच्या तसा आहे, एवढं मराठीचं साहित्य विश्व समृद्ध आहे. म्हणून आपण अभिजात साहित्याचा दर्जा मराठी भाषेला मिळाला पाहिजे, अशा प्रकारची मागणी करतो. एवढ्यावरच मर्यादित आहे का मराठी साहित्य? याशिवाय भाषांतरित साहित्य असेल, प्रवास वर्णन असेल, प्रवास वर्णनाचे तर म्हणजे गोविंद गोडसेंपासून, म्हणजे गोविंद आबाजी भटजींपासून ते प्रवास वर्णनाचे फार मोठी परंपरा आहे. प्रवास वर्णनाचे वेगवेगळे साहित्य प्रकार, प्रवास वर्णनाचे वेगवेगळे पुस्तकं मराठी साहित्यामध्ये अतिशय समृद्ध आहेत. त्याच्याशिवाय ख्रिस्ती बांधवांनी मराठी साहित्यामध्ये दिलेलं योगदान असेल, मुस्लिम बांधवांनी मराठी साहित्यामध्ये दिलेलं योगदान असेल, किंवा मराठी भाषेमध्ये असलेलं ऐतिहासिक साहित्य असेल, बखर वाङ्मय हा पुन्हा एक वेगळा साहित्य प्रकार आहे. मराठी भाषेमध्ये निर्माण झालेले वेगवेगळे चरित्र ग्रंथ असतील, मराठी भाषेमध्ये निर्माण झालेले वेगवेगळ्या प्रकारचे कोश वाङ्मय असतील, मराठी भाषेमध्ये तयार झालेले वेगवेगळ्या प्रकारच्या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून केलेले स्तंभलेखन असतील, वेगवेगळ्या प्रकारचे लघुनिबंध असतील, असे अनेकविध साहित्य प्रकार आपल्याला अक्षर वाङ्मय रूपातून ह्या गोष्टींचा आपल्याला आस्वाद घेता येतो. आपलं ज्ञानविश्व आपल्याला समृद्ध करता येतं. वाचनानं आपलं अनुभवविश्व समृद्ध होतं, ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात, शब्दसंग्रह वाढतो, आत्मविश्वास जागृत होतो, व्यासंगी लेखन आपल्याला करता येतं, आत्मविश्वासानं भाषण करता येतं. एका 4 लोकांमध्ये बसल्यानंतर अतिशय आत्मविश्वासानं व्यासंगी पद्धतीचं संभाषण आपण करू शकतो. एकूणच काय तर आपल्या व्यक्तित्वाचा चौफेर आणि सर्वांगीण विकास जर कुठून होत असेल तर ते वाचनाचं वेळ आपल्याला जर निर्माण झालं, वाचनाची आवड जर आपल्याला निर्माण झालं, तर आपल्या व्यक्तित्वाचा सर्वांगीण आणि समृद्ध विकास होऊ शकतो. जीवन जगण्याचा खरा मार्ग आपल्याला वाचनातून सापडू शकतो. आजच्या वाचन प्रेरणा दिनाचं औचित्य साधून आपण फक्त व्यासंग करायचा निर्धार करू. असा व्यासंग जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांशी केलेला व्यासंग होता. असं म्हटलं जातं, मी एका ठिकाणी एक कथा वाचली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे एक माणूस आपल्या मुलाला घेऊन आला.
बाबासाहेबांना त्यांनी विनंती केली, बाबासाहेब माझ्या मुलाला तुमच्यासारखं होता आलं पाहिजे, असं काहीतरी याला सांगा. बाबासाहेबांनी त्या माणसापुढंच आपल्या अंगावरचा सदरा काढला, पाठीला पडलेले वळ दाखवले. पाठीला पडलेले वळ कशाचे होते? बाबासाहेबांनी सांगितलं, दिवसातून 21 तास मी एका खुर्चीवर बसून पुस्तकांचं वाचन करतो. त्या खुर्चीचा जो भाग आहे, पृष्ठभाग, खुर्चीचा जो भाग आहे, पाठीमागचा भाग आहे, त्याचे वळ माझ्या पाठीवर पडलेलं आहे. एवढी ज्ञानसाधना जर करता आली, एवढा वेळ जर बसून पुस्तकं वाचता आली, तर अशा पद्धतीचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर म्हणजे चालता बोलता ज्ञानकोश ज्याला म्हणतो असं आपल्याला बनता येतं. अशा प्रकारचं व्यासंग आपल्याला करता आलं पाहिजे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी देखील अशाच प्रकारचा व्यासंग केलेला होता. अनेक पुस्तकं डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या संग्रही होते. त्यामुळं त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय समृद्ध घडलं. असं समाजामध्ये अनेक माणसं आहेत ज्यांना पुस्तकांचं वेड आहे, अक्षरांचं वेड आहे, वाचनाचं वेड आहे. असं वेड आपण आपल्याला देखील लावून घेता आलं पाहिजे. आपण आपलं वाचन समृद्ध करून, व्यासंग करून आपला सर्वांगीण विकास घडवू. चला मग आज वाचनालयाची वाट धरू आणि एक निर्धार करू, पुस्तकांची मैत्री करू. दिवसातून शक्य नसेल तर किमान आठवड्यातून एक तरी पुस्तक आपण वाचू. मराठी साहित्याचं विश्व फार मोठं विश्व आहे. हे दालन खूप मोठं आहे, अथांग पसरलेलं समुद्र आहे. त्या समुद्रामधले जे वेगवेगळे ज्ञानरूपी कण आहेत, जे ज्ञान त्याच्यामध्ये दडलेलं आहे, ते आपण एकत्र घेऊन आपलं व्यक्तिमत्वाचा तर विकास करूच. आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासाबरोबरच समाजाचा विकास होईल, राज्याचा विकास होईल, देशाचा विकास होईल. म्हणून वाचन दिनाची प्रेरणा घेऊन आजपासून आपण वाचायला सुरुवात करूया. धन्यवाद.